राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने आज नांदेड येथे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित आयोजन केलेला होता। आमचे मित्र सन्माननीय माधवदादा गायकवाड आणि त्यांची टीम खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। या कार्यक्रमाला सामाजिक न्याय विभागाचे माजी मंत्री सन्माननीय बबनरावजी घोलप साहेब उपस्थित होते। आपल्या शहराचे दोन्ही आमदार, हदगावचे आमदार या ठिकाणी उपस्थित होते। त्यांचेही आमच्या समाजातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे। आमच्या समाजातील विद्यार्थी पुढे जावेत आणि एक राष्ट्राची सेवा त्यांच्या हातून घडावी हा या कार्यक्रमाचा उद्देश होता आणि माधवदादांचं कार्य त्यांच्या समाजातील विद्यार्थी घडावेत असं एक सढळ हेतू आणि चांगलं कार्य त्यांच्या हातून घडत आहे। म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। संघाची मागणी होती की नांदेड जिल्ह्यामध्ये संत रविदास महाराजांचा पुतळा झाला पाहिजे। याच्यासाठी निश्चितच मी व नांदेडचे दोन्ही आमदार कल्याणकर साहेब असो, बोंडारकर साहेब असो आणि आपलं एक शिष्टमंडळ कार्यकर्त्याचं मुंबईला घेऊन जाऊन या महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री महोदय यांच्याकडून पहिले आपण जागेसाठी जागा उपलब्ध करून घेऊ आणि निधीचा तर प्रश्न नगरविकास त्यांच्याकडेच असल्यामुळे निधीची काही अडचण येणारच नाही। मी निश्चितच प्रयत्न करणार आहे। आज राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीनं सर्वच नांदेड जिल्हा असो, बाजूचा यवतमाळ जिल्हा असो किंवा संपूर्ण महाराष्ट्रातले जेवढे आपले लागलेले गव्हर्नमेंट सेवेमध्ये कर्मचारी MPSC UPSC किंवा स्पर्धा परीक्षेमधील सर्व कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा समाजाच्या वतीनं करण्यात आला। त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो। अशा उपक्रमामुळेच विद्यार्थी घडत असतात आणि जास्तीत जास्त समाज बांधव आपण त्यांचे पालक इथे येतात आणि त्याच्यामुळं शिक्षणाला प्रवृत्त होण्यासाठी सहकार्य केलं जाते। परत एकदा सर्वांचा हा महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या ज्या विविध चर्मकारांच्या जाती आहेत त्यांना एकत्र करण्याचं काम करतो। त्या कार्यक्रमामध्ये अनेक कार्यक्रम आहे, वधूवर मेळावे आहे, सामुदायिक विवाह आहे, तसाच हा एक कार्यक्रम आहे। मुलांना शिष्यवृत्ती देणं, जे गुणवंत विद्यार्थी त्यांचा सन्मान करणं, त्यांना पाठीवर शाबासकी थाप देणं, जेणेकरून त्यांच्यामध्ये चेतना निर्माण होईल, ऊर्जा तयार होईल आणि अधिकाधिक शिकून मोठे होतील, समाजाने मोठं व्हावं ह्या उद्देशानं हा कार्यक्रम आहे। एकमेव उद्देश आहे की समाजानं शिकून संघटित व्हावं आणि मोठं व्हावं। सर, आज सर्व नागरिकातून मागणी आली की माधवदादांना महामंडळावर घेण्यात यावे। तो आता शासनाचं काम आहे ना, माझ्या हातात येईल त्या दिवशी मी त्याच एका क्षणाला माधवराव अध्यक्ष राहते। आपली सरकारकडे काय मागणी? माझी सरकारकडे समाजाला शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मदत करावी। शैक्षणिकदृष्ट्या म्हणजे एवढ्यासाठी की तो गरीब आहे अजूनही, तर त्याला 100% फ्री शिक्षण मिळावं आणि उद्योगाच्या ज्या योजना आहेत त्या समाजासाठी असाव्या। चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, त्याचबरोबर चर्मकार समाजाचा महामेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। वास्तविक पाहता महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये चर्मकार समाज अतिशय गरीब, दीनदुबळा आहे, परंतु अतिशय प्रामाणिक आहे। आपल्या कामाशी तो प्रामाणिक असतोय। त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी आमचे माधवरावजी गायकवाड यांनी ह्या ठिकाणी हा मेळावा आयोजित केला होता। या मेळाव्यासाठी या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय बबनरावजी घोलप साहेब प्रामुख्याने ह्या ठिकाणी उपस्थित होते। वास्तविक पाहता समाजाबद्दल त्यांची तळमळ मोठ्या प्रमाणात असते। माझा समाज कुठेतरी मोठा झाला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी आम्ही एकत्र आलो। मी वास्तविक पाहता सामान्य कुटुंबातून ह्या ठिकाणी आलेलो आहे। मला सुद्धा माझ्या समाजाबद्दल एक आपुलकी आहे, प्रेमाची भावना आहे। माझा समाज कुठेतरी मोठा झाला पाहिजे ही भावना आहे आणि त्या अनुषंगाने एवढ्या घाई गर्दीत सुद्धा मी ह्या ठिकाणी अतिशय वेळातला वेळ काढून माझ्या समाजाला कुठेतरी पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या पाठीवर कुठेतरी शाबासकीची थाप पडली पाहिजे या अनुषंगाने ह्या ठिकाणी उपस्थित झालो। माझ्या समाजाला, संपूर्ण विद्यार्थ्यांना त्यांचा गुणगौरव केला आणि त्यांच्या पाठीवर थाप दिली की माझा समाज कुठेतरी पुढे गेला पाहिजे या अनुषंगाने या ठिकाणी मी मनपूर्वक माझ्या वतीने, माझ्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने
शुभेच्छा देण्यासाठी आलोय. ह्या ठिकाणचा कार्यक्रम बघून मला खूप आनंद झाला. वास्तविक पाहता गरीब जरी माझा समाज असेल तर त्यांची प्रगती बघून आज माझ्या डोळ्यात सुद्धा ह्या ठिकाणी अश्रू आले. माझ्या समाजाने अशा प्रकारचीच प्रगती करावी अशा प्रकारच्या मी शुभेच्छा या ठिकाणी. महासंघ ही एक सामाजिक काम करणारी संघटना आहे. ती महाराष्ट्रामध्ये सातत्यानं काम करते आणि हा महाराष्ट्रातला सगळ्या कार्यक्रमाचा एक प्रोग्राम आहे की आम्ही सगळ्यांनाच प्रोग्राम दिलेला आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. त्याचाच भाग आहे. मी इथला प्रदेशाध्यक्ष असल्यामुळं थोडासा कमी अधिक होत असतो, पण महाराष्ट्रात सगळीकडे झाले. आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपल्या समाजाच्या मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी, त्यासाठी त्यांना एक मोटिवेट करण्याचं काम करायचं. दरवर्षी आपण हे करत असतो. गेल्या वर्षी आपण तुम्ही सगळे होतात की गेल्या वर्षी आपण कांगणे सरांचा कार्यक्रम घेतला होता, खूप मोठा घेतला होता. आपण त्याचं स्वरूप जरा वेगवेगळं असतो. कधी सामाजिक क्षेत्रातले लोक बोलवतो, कधी राजकीय क्षेत्रातले बोलवतो. कारण विद्यार्थ्यांनी कधी सामाजिक क्षेत्रात काम करताना त्यांना एक स्पीड मिळालं पाहिजे की बाबा जर शिक्षणात आपण जर कुठं कमी पडलं तर राजकीय क्षेत्रामध्ये आपण कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हा त्यांना अनुभव यावा या दृष्टिकोनातून आपण हा सत्काराचं आयोजन केलं. दुसरं आपण जे समाजभूषण देतो, समाजामध्ये जी झिजली माणसं जी 50-50 वर्षापासून काम करतात, माझ्यासोबत 30-32 वर्षापासून गोविंद माऊली काम करतात, ज्यांनी आज गोविंद माऊलीला जरी आज आपण समाजभूषण दिलं पण गोविंद माऊलीचा स्वभाव एवढा चांगला आहे की एक पॉम्पलेट घेऊन प्रत्येकाच्या दारात जातात. ते घरी जाऊन पॉम्पलेट देतात आणि कार्यकर्त्यावर हवा चढलेली असती, मी पदाधिकारी आहे, मी कसं जाऊ पॉम्पलेट द्यायला, मी हे कसं करू. पण गोविंद माऊली कसं नाही करत. मग माणूस समाजभूषण होते कधी त्याच्यामध्ये काहीतरी गुण असायला लागते सगळ्यापेक्षा. मग सगळेच समाजभूषण करता आले असते आपल्याला 2-2 हार घेऊन एक प्रमाणपत्र घेऊन. तसं आपण करत नाही. याच्याबद्दल दिलीपरावजी गंधारे हे नाव कोणाला जास्त माहित नाही, परंतु 1995 राष्ट्रीय चर्मकार महासंघाची स्थापना झाल्यानंतर दिलीपराव गंधारे त्यांची पत्नी हातगाव नगर परिषदेची हातगाव नगर परिषदेची सभापती होती आणि त्या काळामध्ये दिलीपरावांनी खूप मोठं काम केलं. त्यांनी संघटना बांधण्याचं काम केलं. हातगाव शहरामध्ये संघटन बांधून ठेवलं आणि मोठ्या रविदास महाराजांच्या जयंत्या जशी आपण जिल्ह्याला करतो तशी जयंती हातगावमध्ये दिलीपरावच्या माध्यमातून झाली. आणि तिथे एक जे सभागृह झाले मेन मार्केटमध्ये संत रविदास महाराज सभागृह हे दिलीपरावजी गंधारेमुळे झाले. आणि म्हणून या दोन्ही महान व्यक्तींचा कुठेतरी मान सन्मान व्हावा, सन्मान करावा म्हणून त्यांना आपण समाजरत्न दिले, जेणेकरून समाजात मेसेज गेला पाहिजे की बाबा आपण काम केल्यानंतर कोणीतरी आपली नोंद घेणार आहे म्हणून हे दिलेलं आहे. राहिलं मागणीचं, मी तुम्ही काय विचार नाही त्याच्या आधी सगळं सांगून टाकायला लागलो की जे मागणी आहे आपली हा उपक्रम आता गेला 95 पासून चालू आहे, 32 वर्ष झाले. रोज कार्यक्रम दरवर्षी काही ना काही कुठं असतो. भीमजयंतीला बाबासाहेब जयंती फार मोठी करतो आम्ही, मनातून मानतो आणि राष्ट्रीय चर्मकार संघ सगळ्यात महापुरुषांना मानतो. तुम्ही बघत असाल सगळीकडेच सगळेच कार्यक्रम घेत होतो आम्ही. सामाजिक जे काय ते राजकारणाचे आमचं कोणातही घेणं देणं नाही. संघटना ही पूर्ण राजकीय आहे, त्यानुसार जे एक सामाजिक असेल तसं असतं. दुसरं तुम्हाला महत्वाचं सांगायचं की सगळ्या महापुरुषांचे पुतळे नांदेडमध्ये सगळ्याच ठिकाणी आहेत. संत रविदासांचा पुतळा नांदेड शहरात कुठेच नाही. ही मागणी रेटण्यासाठी आम्ही मागच्या वेळेस आंदोलन केलं, इथूनही पुढे करू. आमची तुम्हालाही पत्रकारांना विनंती आहे यासाठी आम्हाला तुम्ही सहकार्य करा. जे गांधी पुतळ्याजवळ जी पाण्याची टाकी पाडण्याचं काम चालू आहे ती टाकीच्या ठिकाणी आम्हाला 1000-2000 फूट जागा मिळाली तरी बस झालं. कारण दरवर्षी संत रविदास महाराजांची जयंती फार मोठ्या उत्साहात मोठ्या प्रमाणात साजरी होते. आयट्यात ते शक्तीनगर पूर्ण रस्ता ब्लॉक होतो. म्हणून आम्हाला जर पॉइंट दिला तर आमची मिरवणूक त्या ठिकाणी थांबेल आणि खूप काही करता येईल. आणि रविदास महाराजांचं फार मोठं काम आहे जे की महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना माहिती नाही. रविदासांनी या देशामध्ये ऐसा चाहूं राज में जहां मिले सबन को अन्न छोटं बडो सब संबसे रविदास रहे प्रसन्न ह्या एकाच वाक्यावरती या देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहिले. रविदासांचं कार्य खूप मोठं आहे. त्यांचे अभंग गुरुद्वाऱ्यामध्ये गुरु ग्रंथ साहेब मध्ये आहेत आणि गुरुद्वारा आपल्याला जवळ असल्यामुळं तिथे जे बाहेर देशचे लोक येतात त्यांना सुद्धा रविदास महाराजांचं दर्शन होईल. म्हणून ती आमची मागणी आहे आणि आपण ती रेटून धरावी आणि संघ ह्या पद्धतीने राष्ट्रीय चर्मकार महासंघ